जर सर्व धर्म एक असतील तर धर्मांतराची काय गरज? सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखीन एक धक्का. संजय घाडी आणि संजना घाडींचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर अमित शहा भोपाळकडे रवाना होण्यापूर्वी सह्याद्रीवर शिंदे अमित शहा यांच्यामध्ये 1 तास चर्चा. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. कल्याण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या. विशाल गवळीनं तळोजा कारागृहात संपवलं जीवन. कारागृहामध्ये त्रास दिला जात होता, विशालच्या आई वडिलांचा आरोप. सूर्य आग ओकतोय. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाचा तडाखा वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. मुंबईकरांचे पाण्यासाठी होणार हाल. 3ऱ्या दिवशी देखील तोडगा न निघाल्यानं टँकर चालकांचा संप सुरू. पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी तर वर्षभरात फक्त 40 दिवसच नळाला पाणी, नागरिकांचा आरोप. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद. बरळी शिवडी कनेक्टरसाठी पुलाची पुनर्बांधणी होणार. वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी. सुप्रीम कोर्टात 16 एप्रिलला होणार सुनावणी. तर वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातील याचिकांची संख्या वाढली. नॅशनल हेराल्ड